तर लास्टला मेथड्स ऑफ कंटुरिंग इथं आपला मागचं लेक्चर एंड झालं होतं बरोबर. नाव टुडे वी सी the next part of methods of contouring. Okay, now there are mainly two methods of contouring. The very first one is direct method and second one is indirect method. For the direct method there are again two subcategories. That first category or the first case is when the area is oblong and cannot be controlled from a single station. Means what? जर एरिया खूप मोठा असेल आणि त्यामध्ये जर ऑब्स्टॅकल्स वगैरे खूप जास्त असतील तर त्या केसमध्ये एका सिंगल स्टेशनवरनं एका सिंगल स्टेशनवरनं काय होणार, तो सर्व एरिया जो आहे तो आपल्याला सर्वे करता येणार नाही. तर त्या केसमध्ये आपल्याला करावं लागतील एकापेक्षा जास्त स्टेशन्स एस्टॅब्लिश करावं लागतील की जेणेकरून पूर्ण एरिया जो आहे तो आपला सर्वे होईल. आणि दुसरी केस जी आहे वेन द एरिया इज स्मॉल अँड कॅन कंट्रोल फ्रॉम अ सिंगल स्टेशन. जर स्मॉल एरिया असेल आणि ऑब्स्टॅकल्स कमी असतील किंवा सरफेस जो आहे तो बऱ्यापैकी फ्लॅट असेल तर त्या केसमध्ये पण काय होईल, आपण ती डायरेक्ट मेथड अडॉप्ट करू शकतो. दोन्ही ज्या डायरेक्ट मेथडचे सब मेथड्स आहेत यांचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला जे नोट्स दिलेले त्यामध्ये दिलेलं आहे बरोबर. Okay, now second we see the indirect method. Now this indirect method is also having two sub methods. The first one is using cross section and the second one is using square. त्यातली using square method जी आहे म्हणजे ही सेकंड मेथड ही आपण प्रॅक्टिकल मध्ये परफॉर्म केलेली आहे. पण त्याआधी आपण ही युजिंग क्रॉस सेक्शन मेथड जी आहे ती बघणार आहे. सगळ्यांना दिसतंय का? पीपीटी दिसतेय? हो सर. हा ओके. तर आता युजिंग क्रॉस सेक्शन मेथड मध्ये जर आपण बघितलं, नाव ए बी इज अ बेस लाईन. ओके, आता बेस लाईन म्हणजे काय, सेंटर लाईन. सो along this line AB we have to take two cross readings or the two cross stations. Okay, आता कुठे गेलं, आता तुम्ही बी पॉइंट जर बघितलं या इथं एक दोनच पॉइंट थांबा. अॅनिमेशन काय येत नाही. बघा लाईन ए बी जी आहे त्याच्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला दोन काय केले आहेत, क्रॉस सेक्शन्स घेतलेले. यात तुम्ही बघू शकता खाली CS2, CS3, CS4 अँड CS5. तर हे CS ते काय स्टँड करतात, क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन 5, क्रॉस सेक्शन 4, क्रॉस सेक्शन 3 अँड क्रॉस सेक्शन 2 हे वेगवेगळ्या प्रकारे क्रॉस सेक्शन घेतलेत. आता ते आयदर इक्वली डिस्टन्स घेऊ शकतो किंवा अनइक्वल डिस्टन्स पण आपण घेऊ शकतो बरोबर. यामध्ये बीच्या राईट हँड साईडला दोन क्रॉस सेक्शन घेतलेत, बीच्या लेफ्ट हँड साईडला दोन क्रॉस सेक्शन घेतले. तसंच क्रॉस सेक्शन 4 पण जर बघितलं आपण 96.25 ह्या काय आहे, बेस लाईन वरचं रिडिंग आहे. त्यानंतर 97.75 आणि 97.75 हे दोन्ही सेम रिडिंग जे आहेत ते त्या पॉइंटच्या राईट हँड साईडला आहेत. तसंच जर लेफ्ट हँड साईडला बघितलं 95.25 आणि 98.75 असे प्रत्येक आपल्याला काय करायचे, रिडिंग नोट डाऊन करायचे. आणि हे रिडिंग नोट डाऊन केल्यानंतर ह्याच्या पुढे एक आपल्याला इंटरपोलेशन ऑफ कंटुरिंग म्हणून पॉईंट बघायचे. त्या इंटरपोलेशन ऑफ कंटुरिंग मध्ये ह्या पॉइंट्स वरनं ज्या काही तुम्हाला लाईन्स दिसत आहेत यात बघा 99, 98 आणि 97 या तीन कंटूर्सच्या लाईन दिसत आहेत तुम्हाला. तीन कंटूर्सच्या लाईन्स कशा ड्रॉ करायच्या त्या आपण बघणार आहे. ही झाली क्रॉस सेक्शन आणि सेकंड आहे ती युजिंग स्क्वेअर. स्क्वेअर आणि क्रॉस सेक्शन मध्ये डिफरन्स फक्त काय आहे की क्रॉस सेक्शन मध्ये लेफ्ट अँड राईट हँड साईडला जे काही डिस्टन्सेस आहेत ते इक्वल किंवा अनइक्वल आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. फक्त स्क्वेअर मध्ये काय इश्यू आहे की प्रत्येक स्क्वेअर जो आहे
तो सेम साईजचा आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं 1 to 2 किंवा 1 to 5 म्हणजे हॉरिझॉन्टल ॲज वेल ॲज व्हर्टिकल डिस्टन्स दोन्ही पण कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. तसंच पुढचा जर पॉईंट बघितला 2 and 3 and 2 and 6 म्हणजेच हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही डिस्टन्सेस कसे असणार आहेत, सेम असणार आहे. आणि सेम प्रोसिजर आपल्याला इथं फॉलो करायची. हे आपण प्रॅक्टिकल मध्ये बघितलं होतं. आपण प्रॅक्टिकल मध्ये काय केलं तर 30 30 30 असे 3 काय केले होते, पार्ट्स घेतले होते हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल साठी पण 30 30 30 90 मीटर बाय 90 मीटरचा आपण काय केला होता, सर्वे घेतला होता. त्या 90 मीटर्स बाय 90 मीटर्स मध्ये काय केलं तर प्रत्येक 30 30 मीटरला आपण क्रॉस सेक्शन घेतलेला आणि ते क्रॉस सेक्शननी एक स्क्वेअर फॉर्म केलं. आणि प्रत्येक स्क्वेअरचं इंटरसेक्शन जिथं आहे इथं तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रत्येक क्रॉस सेक्शनवर काय केलं होतं आपण आरएल्स फाइंड आउट केलं. ते आरएल्स फाइंड आउट केल्यानंतर आता यामध्ये तुम्ही लाईन्स बघतायत बघा, 98च्या 2 लाईन्स आहेत आणि एक 99ची लाईन. त्या कंटूर लाईन्स आहेत. तर त्या कंटूर लाईन्स कशा फॉर्म करायच्या त्यांनाच आपण काय म्हणतो, इंटरपोलेशन. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे मेथड्स ऑफ इंटरपोलेशन ऑफ कंटूर, त्यामध्ये आपण ते बघणार की त्या लाईन्स कशा फॉर्म करायच्या. आता यामध्ये पण काय आहेत, देअर आर अगेन 2 मेथड्स टू फाइंड आउट द और टू सॉल्व द इंटरपोलेशन ऑफ contours. That is, first one is arithmetical calculation and second one is a graphical method. As graphical method is less time consuming but it is uh, tedious method. Okay, ती जरा टाइम कन्झ्युमिंग जरी असली तरी वापरायला थोडी अवघड असल्या कारणाने आपण काय करतो, ती यूज करत नाही जनरली. जे अरिथमॅटिकल मेथड आहे ती काय करते, रिझल्ट थोडा आपल्याला उशिरा देते पण ॲक्युरेट रिझल्ट देते. आता यामध्ये आपण बघणार कसं ते. आता बघा, सेम डायग्राम आपण काय केली इथं ड्रॉ केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, त्याच्या लाईन्स आहेत 99 98 आणि अगेन 98. या लाईन्स कशा आल्यात त्या बघायच्या. आता यामध्ये बघा ए अँड बी द टू कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर. यामध्ये आता आपल्याला दिसतंय ए आणि बी. लोअर लेफ्ट कॉर्नरला बघा 2 पॉइंट आहेत ए अँड बी. नाउ द आर एल ऑफ ए, ए चे आर एल जर आपण बघितलं दॅट इज 98.75 whereas B having RL 100.75. Now the horizontal distance between A and B is 10 मीटर. आता आपण जो सर्वे घेतला होता त्यामध्ये ते डिस्टन्स किती होतं, 30 मीटर. ओके, नो हॉरिझॉन्टल डिस्टन्स झालं. त्यानंतर आपण काय करणार आता नेक्स्ट, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता व्हर्टिकल डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार, जी कोणती ग्रेटर आर एल असेल त्यामधनं लोअर आर एल जी असेल ती काय करायची, मायनस करायची. आता या केसमध्ये हायेस्ट आर एल आहे 100.75 आणि लोएस्ट आहे 98.75. तर त्या दोघांचं जर सबट्रॅक्शन घेतलं तर व्हर्टिकल डिस्टन्स मिळतं आपल्याला 2 मीटर. ओके, लेट अ कंटूर ऑफ 99 मीटर बी रिक्वायर्ड. आता 99 मीटरचा जो कंटूर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा, त्याची पोझिशन आपल्याला करायची, फाइंड आउट करायची. ती पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, डिफरन्स ऑफ लेवल बिटवीन ए अँड 99 मीटर कंटूर. ए पासून आपल्याला करायचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. ते फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, 99 म्हणजे जो कंटूर आपल्याला रिक्वायर आहे तो मायनस लिस्ट रीडिंग ऑफ दॅट कंटूर. आता 99 मधून आपण काय करणार, त्याचं लिस्ट रीडिंग किती आहे 98.75 म्हणून 99 minus 98.75 इट गिव्स 0.25 मीटर. ओके, द डिफरन्स बिटवीन ए अँड कंटूर 99. नाउ द डिस्टन्स ऑफ 99 मीटर कंटूर लाईन फ्रॉम ए. हे आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून आपल्याला काय मिळेल, त्या 99 कंटूर्सची पोझिशन मिळेल ऍक्युरेटली. त्या तो जो काही स्क्वेअर आहे त्यावर तो नेमका कुठं आहे तो. त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू horizontal distance divided by vertical distance into difference in between station A and contour or required contour. ओके, आता यामध्ये जर बघितलं आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 10, व्हर्टिकल डिफरन्स किती आहे 2 मीटर, इनटू डिफरन्स बिटवीन स्टेशन ए अँड रिक्वायर्ड कंटूर. आता रिक्वायर्ड कंटूर कितीचा आहे आपला 99, त्यामुळे त्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे वर ते आपण फाइंड आउट केले, इट इज 0.25. ते जर सॉल्व केलं देन वी विल गेट आन्सर 1.25 मीटर, जे की स्टेशन ए पासून ए स्टेशन पासून जर 1.25 मीटर आपण बी कडे गेलो तर तिथं कोणता पॉईंट असणार आहे 99 आर एल चा. ओके, अशा प्रकारे आपण वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत त्यामधल्या जे काही कंटूर लाईन किंवा कंटूर
पॉईंट जे आहेत जे आपल्याला रिक्वायर आहेत ते आपण फाइंड आउट करू शकतो. जसं की आता ए स्टेशन जो आहे 98.75 त्याच्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये कोणता पॉईंट आहे 99.20, म्हणजे ऑब्व्हियसली तिथं 99 कुठेतरी असणार. त्यामध्ये आपण काय करणार मग सेम जी प्रोसिजर आहे वरची की हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, त्यानंतर व्हर्टिकल डिस्टन्स आणि डिफरन्स बिटवीन दॅट पर्टिक्युलर स्टेशन मायनस कंटूर, हे आपण काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो की जेणेकरून ती जी लाईन दिसती तुम्हाला एक स्मूथ लाईन दिसती 99 दिले बघा त्याच्यामध्ये, ती लाईन आपण काय करू शकतो व्यवस्थित त्या क्रॉस सेक्शन मध्ये ड्रॉ करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे कंटूर मॅप्स प्रिपेअर करायचे असतात. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज लोकेशन ऑफ कंटूर ग्रेडियंट. आता काय केलं आपण सगळं कंटूर मॅप वगैरे सगळं फाइंड आउट करून घेतलं, पण तो जो काही कंटूर आहे तो कंटूर आपला ग्राउंडवर पण काय करावा लागतो फॉर्म करावा लागतो. बरोबर, सपोज आता हिली एरिया आहे, ते हिली एरियामध्ये सपोज आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, तर रोड कन्स्ट्रक्ट करताना मी जसं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं रोड कन्स्ट्रक्ट करताना जास्त स्टीप आपल्याला तो कन्स्ट्रक्ट करता येत नाही. त्याला सर्टन ग्रेडियंट आपल्याला करावं लागतं, डिसाईड करावं लागतं की जेणेकरून ज्यावेळेस व्हेकल त्यावरनं मूव्ह करेल त्यावेळेस तिला कोणताच अडथळा येणार नाही. जर जास्त स्टीप स्लोप असेल तर मी जर सांगितलं तर अप ग्रेडियंट असेल म्हणजेच चढ असेल, आणि जर खूप स्टीप असेल तर त्या केसमध्ये गाडीवर तर चढणार नाही. आणि जर डाऊन ग्रेडियंट असेल म्हणजेच काय जर उतार असेल तर त्या केसमध्ये काय होईल गाडीचं स्पीड एवढं होईल की ब्रेक लागणार नाही. त्यामुळे एक सर्टन अमाऊंट ऑफ ग्रेडियंट आपल्याला करावं लागते डिसाईड करावं लागते. ती अमाऊंट ग्रेडियंटची डिसाईड केली की आपल्याला करावं लागतं ते जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स काय करावं लागतात तिथं मार्क करावं लागतं. आता यामध्ये बघा कंटूर लाईन्स दाखवलेल्या आहेत 100, 98, 96, 94च्या, आणि ए बी सी डी हे जे आहेत हे काय केलेत ग्रेडियंट पॉइंट आहेत. म्हणजेच काय त्याची काय डॉटेड लाईन दाखवलेली आहे त्यामध्ये, ती डॉटेड लाईन म्हणजेच काय तुमचा इट इज अ अलाइनमेंट ऑफ रोड. रोडची जी काही सेंटर लाईन आहे ती सेंटर लाईन त्यामध्ये शो केलेली आहे. बरोबर, तर आता हे बघा हे कसं दाखवतात. आता यामध्ये काय केलंय suppose it is required to locate the center line of road in hilly area with ruling gradient 1:20. बरोबर, म्हणजेच काय जर 1 मीटर तुम्ही पुढे जात असाल तर 20 सेंटीमीटर त्याची काय असेल हाईट असेल. बरोबर, अशा प्रकारचा तो स्लोप आहे. लेट द स्टार्टिंग पॉइंट ए बी ऑन 94.00 मीटर कंटूर लाईन. आता यामध्ये डायग्राम मध्ये पण दिसते आपल्याला ए पॉइंट जो आहे तो कोणत्या कंटूर लाईनवर आहे 94.00. आता आपल्याला काय करायचं आहे बी पॉइंट पुढच्या कंटूर लाईनवर मार्क करायचा. तर तो कसा मार्क करणार सिन्स द कंटूर इंटरव्हल इज 2 मीटर. आता यामध्ये आपल्याला दिसतंय प्रत्येक रिडिंग दोन कॉन्सिक्युटिव्ह रिडिंग मधलं कंटूर लाईन्सच्या रिडिंग मधलं डिफरन्स जो आहे तो किती आहे 2 मीटर. इथं बघा 94, 96 प्लस 2 98 प्लस 2 100. बरोबर, since the contour interval is 2 meter and gradient is 1:20, the horizontal distance between A and the point on the next contour, ओके, तो आपल्याला करायचा फाइंड आउट करायचा. आता ग्रेडियंट किती आहे आपला 1:20 आणि कंटूर इंटरवल 2. जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येणार इट इज 40 मीटर. नाउ विथ द सेंटर ऍट ए अँड रेडियस इक्वल टू 40 मीटर. आता हे जर आपल्याला मॅपवर ड्रॉ करा असेल तर मॅपची स्केल आपल्याला काय करावं लागेल तिथं घ्यावी लागेल. आणि जर ऍक्च्युअली ग्राउंडवर आपल्याला मार्क करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण डायरेक्टली 40 मीटर काय करू शकतो घेऊ शकतो. बरोबर, नाउ taking 40 meter as a radius, an arc is drawing cutting the contour line of 96. म्हणजेच त्या 96 चा जो काही कंटूर आहे त्या कंटूर लाईनला ए ऍज अ सेंटर घेऊन 40 मीटर रेडियस जिथं कुठं कट होईल ओके तिथं आपलं कोणतं पॉईंट असेल बी पॉईंट असेल. नाउ टेकिंग बी ॲज द सेंटर अँड विथ द सेम रेडियस. आता आपण इथं बघितलंय जो काही ग्रेडियंट आहे तो इथून तिथून कसा आहे सेम 1:20 आणि कंटूर इंटरवल पण किती आहे 2 मीटर. बरोबर, त्यामुळे प्रत्येक वेळेस आर्कची जी काही रेडियस असेल ती नेहमी किती असणार आहे 40 मीटर.
फक्त आता आपल्याला करायचंय नेक्स्ट पॉईंट एस्टॅब्लिश करायचंय. ओके, बी नंतर सी पॉईंट एस्टॅब्लिश करायचं. म्हणून काय करणार आपण, बी ॲज अ सेंटर कन्सिडर करून 98चा जो काही कंट्रोल आहे त्यावर एक आर्क ड्रॉ करणार, जिथं आर्क आणि ती कंट्रोल लाईन ही क्रॉस होईल तिथं तुमचा सी पॉईंट जो असेल तो एस्टॅब्लिश होईल. सेम डी पॉईंट लोकेट करण्यासाठी सी ॲज अ सेंटर कन्सिडर करायचं. 40 मीटर काय करणार आपण, रेडियस कन्सिडर करणार. त्यानंतर ती रेडियस आणि 100 मीटरची कंट्रोल लाईन जिथं क्रॉस होतील तिथं आपला डी पॉईंट असेल. अशा प्रकारे करायचं. हे जे काही व्हेरियस अलाइनमेंट पॉइंट्स आहेत ए बी सी डी, हे ए बी सी डी पॉइंट्स काय करणार आपण, एस्टॅब्लिश करणार. आणि ते पॉइंट एस्टॅब्लिश केल्यानंतर त्यांना काय करायचं, जॉईन करायचं. ते मग आपल्याला काय देणार, दिस विल गिव्स द अलाइनमेंट ऑफ रोड. आणि अलाइनमेंट म्हणजेच काय, इट इज नथिंग बट द सेंट्रल एरिया ऑफ युअर रोड. रोडचा जो काही सेंट्रल एरिया असतो त्यालाच आपण अलाइनमेंट म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला काय मिळणार, अलाइनमेंट मिळणार. म्हणजेच त्याचं कंटूर ग्रेडियंट आपण फाइंड आउट करणार. ओके, दिस इज ऑल अबाउट द कंटूर. अशा प्रकारे हा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे आपला कंटूरचा तो इथं संपलेला आहे. यामध्ये काही आपल्याला न्यूमरिकल्स नाही आहेत. यामुळे जर काही तुम्हाला डिफिकल्टीज असतील तर तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर मला पर्सनली ते विचारू शकता. ओके, नाउ नेक्स्ट we see the 6th unit, measurement of area and volume. ओके, हे आपलं आता काय 6th युनिट आहे. आता आपण बघितलेलं आहे डिजिटल पॅरामीटर आपलं प्रॅक्टिकल मध्ये झालंय. आता हे जे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट आहे हे कसं असतं, कॉम्प्युटराइज इन्स्ट्रुमेंट आहे, जे की इरेग्युलर फिगर असतील किंवा रेग्युलर फिगर असतील त्यांचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला युजफुल असतं. आता ह्याचा यूज कसा करायचा हे सगळं आपण प्रॅक्टिकल मध्ये आधीच बघितलेलं आहे. याचे कंपोनंट जे आहेत ते पण आपण बघितले आहेत. त्यातलं काय काय, आज सगळ्यात पहिले जर बघितलं तुम्ही, ज्या 2 लाईन दिसत आहेत ते काय आहे, रोलर. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तो कोणता आहे, रोलर आणि ट्रेसिंग आर्म. बरोबर, जर तुम्ही त्या ट्रेसिंग आर्मला जो ट्रेसिंग मॅग्निफायर लावलाय त्यामध्ये जो काही सर्कल असतो तो सर्कल प्रॉपरली डायग्राम वरनं मूव्ह केला नाही तर आपल्याला रिडिंग काय होतात, चुकीच्या मिळू शकतात. बरोबर, त्यामुळे ट्रेसिंग मॅग्निफायर मध्ये जो काही पॉइंट असतो तो बरोबर तुमचा जो एरिया आहे त्याच्या पेरिफेरीवरनच काय आलं पाहिजे, मूव्ह झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय मिळतो, ॲक्युरेट रिडिंग मिळतं विदाउट एनी कॅल्क्युलेशन. आता आपल्याला माहिती आहे जर डेफिनेट शेप असेल, डेफिनेट शेप म्हणजे काय, जर सपोज सर्क्युलर शेप असेल किंवा रेक्टँगल असेल, आपला ट्रायंगल असेल, असे जे डेफिनेट शेप आहे त्यांची एरिया आपण काय करू शकतो, डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. पण सपोज जर एखादी इरेग्युलर फिगर असेल त्याचा एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, आता आपण बघितले घराचे एरिया वगैरे जे असतात ते एरिया कसे असतात, इरेग्युलर असतात. त्याचं जर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर त्या केसमध्ये काय आपण हे डिजिटल प्लॅनिमीटर यूज करू शकतो. ओके, आता डिजिटल प्लॅनिमीटर मधला जो काही डिस्प्ले आहे तो डिस्प्ले हा अशा प्रकारे दिसत असतो. ओके, आता हे डिजिटल प्लॅनिमीटर आहे हे नेमकं यूज कसं करायचं. बरोबर, आता हे प्रॅक्टिकल मध्ये सांगितले तरी आपण इथे एकदा बघू. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, ऑन स्विच जे आहे ते प्रेस करायचं. ओके, ऑन स्विच प्रेस केल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, त्या पर्टिक्युलर प्लॅनिमीटरला स्केल द्यावी लागते. स्केल दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, युनिट सिलेक्ट करायचं. युनिट सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट बटन जे आहे लोअर लेफ्ट कॉर्नरला बघा, तर ते स्टार्ट बटन हे कधी प्रेस करायचं, ज्यावेळेस आपण मॅग्निफायर जो आहे तो त्या
जो काही एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्यातलं स्टार्टिंग पॉईंट जो असेल ते स्टार्टिंग पॉईंट मार्क करून आपण काय करणार, तो मॅग्निफायर तिथं प्लेस करणार आणि स्टार्ट बटन दाबणार. नंतर पूर्ण मॅग्निफायर जो आहे तो त्या एरियाच्या पेरिफेरीवरनं फिरवल्यानंतर परत आपण काय करणार, स्टार्टिंग पॉईंट पर्यंत येणार. स्टार्टिंग पॉईंटवर आल्यानंतर होल्ड बटन जे आहे ते होल्ड बटन काय करणार, प्रेस करणार, की जेणेकरून जे काही रिडिंग आपल्या प्लॅनिमीटर मध्ये रेकॉर्ड झालं डिस्टर्ब होणार नाही. जर विदाउट होल्ड प्रेस करता तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट त्याच्या जागेवरून उचललं किंवा मूव्ह केलं तर त्यामध्ये काय होईल, रिडिंग मध्ये डिस्टर्बन्स येईल, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर रिडिंग हे मिळणार नाही. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला एरिया जो आहे डिजिटल प्लॅनिमीटरने फाइंड आउट करण्यासाठी काय प्रोसेस करावा लागतात. बरोबर. याचं पण जे काही डिस्क्रिप्शन आहे ते नोट्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. नाव आता ह्या डिजिटल प्लॅनिमीटरचा युजेस काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याचा यूज काय आहे, इट इज यूज टू मेजर द एरिया ऑफ इरेग्युलर फिगर. जसं की मी आधी सांगितलं, ज्या डेफिनाइट शेप्स आहेत त्याचे एरिया जे आहेत ते आपण बाय फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. पण सपोज जर इरेग्युलर फिगर असतील तर त्या केसमध्ये आपल्याला करावं लागतं, हे डिजिटल प्लॅनिमीटर यूज करावं लागतं. नाव नेक्स्ट इज मेजरिंग द एरिया ऑफ प्लॉट ऑन ड्रॉइंग. जर एखाद्या प्लॉटचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, त्याचा ड्रॉइंग किंवा त्याचा मॅप प्रिपेअर करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, त्याचा एरिया फाइंड आउट करू शकतो. इट इज ऑल्सो यूज टू फाइंड आउट द एरिया ऑफ कंटूर. कंटूर मॅप जे आहेत, मागच्या युनिट मध्ये बघितलं आपण कंटूर म्हणजे काय, तर त्या कंटूर मॅपचा एरिया जो आहे तो पण आपण या डिजिटल प्लॅनिमीटरने फाइंड आउट करू शकतो. आणि लास्ट यूज आहे, इट इज यूज मेजरिंग द कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर. आता रिझर्वायरची जी काय कॅपॅसिटी असते, रिझर्वायर म्हणजेच काय, इट इज अ नॅचरल स्टोरेज स्ट्रक्चर. वॉटर स्टोअर करण्याचं नॅचरल स्ट्रक्चर जे असतं त्याला आपण काय म्हणतो, रिझर्वायर. याचं जर एखादं एक्झाम्पल द्यायचं राहील तर याला तळ म्हणा किंवा डॅम म्हणा. बरोबर. आता काही डॅम हे मॅनमेड पण असतात, पण डॅम मध्ये फक्त आपण काय करतो, जी वॉल जी आहे तीच फक्त आपण काय काय करत असतो, कन्स्ट्रक्ट करत असतो. बाकी कॅचमेंट एरिया जो आहे, कॅचमेंट एरिया म्हणजेच काय, जिथं पाणी साठवलं जातं, तो एरिया हा कसा असतो, नॅचरली मेड असतो. बरोबर. मॅनमेड नसतो. त्याचा जो काही एरिया आहे किंवा त्याची जी काही कॅपॅसिटी ती फाइंड आउट करण्यासाठी पण आपण डिजिटल प्लॅनिमीटर हे यूज करू शकतो. ओके. नेक्स्ट इज मेजरमेंट ऑफ एरिया युजिंग डिजिटल प्लॅनिमीटर. जसं आता मी मागाशी सांगितलं की सपोज जर आपल्याला एखाद्या एखाद्या रिजनचा एरिया फाइंड आउट करायचा असेल, त्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण ते डिजिटल प्लॅनिमीटर यूज करू शकतो, सेम प्रोसेस यामध्ये मेन्शन केलेली आहे. बरोबर. तुम्ही बघू शकता आता ही सगळी प्रोसेस आपण प्रॅक्टिकल मध्ये फॉलो केलेली आहे. ओके. नाउ नेक्स्ट इज प्रोसिजर ऑफ फाइंडिंग एरिया ऑफ इरेग्युलर फिगर बाय पोलर प्लॅनिमीटर. आता दोन प्रकारचे प्लॅनिमीटर असतात, एक आहे डिजिटल प्लॅनिमीटर आणि दुसरा आहे पोलर प्लॅनिमीटर. पोलर प्लॅनिमीटर प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला सिलेबस मध्ये नसल्यामुळं आपण ते काही बघितलं नाही, पण याची जर डायग्राम बघितली तुम्ही, अशा प्रकारे पोलर प्लॅनिमीटर असतं. या पोलर प्लॅनिमीटरला ॲम्सलर पोलर प्लॅनिमीटर सुद्धा म्हणतात. हे पण आपल्या रेग्युलर प्लॅनिमीटर सारखंच इन्स्ट्रुमेंट आहे, फक्त यामध्ये काय असतं, रिडिंग मधली जी ॲक्युरसी असते ती ॲज कम्पेअर टू डिजिटल प्लॅनिमीटर ही कमी असते. त्यामुळं सध्या आता आउटडेटेड पण झालेलं आहे आणि जनरली कोणी यूज पण करत नाही, पण सिलेबस मध्ये असल्यामुळे आपल्याला बघावं लागतं. त्याने जर सपोज आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा असेल तर त्याची प्रोसिजर यामध्ये मेन्शन केलेली आहे. जो आपला ट्रेसिंग आर्म असतो, त्यामुळे बघितला असेल तुम्ही, आता 3 नंबरचा जो आहे तो 3 नंबर म्हणजेच काय आहे तुमचा ट्रेसिंग आर्म. इथं खाली दिलेलं आहे बघा. 3 नंबरचा आहे वेट आहे. त्यानंतर 1 नंबरचा काय तुमचा ट्रॅकिंग पॉइंट. आता हा ट्रॅकिंग पॉइंट मध्ये परत
अं, काही सब पार्ट दिले आहेत, हिंजेस, निडल पॉइंट, व्हील, ट्रेसिंग बार. ओके, ते वेगवेगळे पॉइंट्स आहेत. त्या पॉइंट्सने आपण काय करणार, एरियाची पेरीफेरी जी असेल त्या पेरीफेरीवरनं जो काही ट्रेसिंग बार आहे तो ट्रेसिंग बार काय करायचा, मूव्ह करायचा. मूव्ह केल्यानंतर सर्टन रिडिंग्स आपल्याला काय होतात त्यामधनं मिळतात. त्या रिडिंग मिळाल्यानंतर एक फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करावं लागतात, त्या रिडिंग ज्या आहेत त्या पुट करावं लागतात एरिया फाइंड आउट करण्यासाठी. इथं जर 9 नंबरचा पॉईंट जो आहे त्यानंतर तो फॉर्म्युला तुम्ही बघू शकता. ए इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट एफ आर मायनस आय आर प्लस ऑर मायनस 10 एन प्लस सी. या हा जो काही फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये त्या पर्टिक्युलर रिडिंग काय करावं लागतं आपल्याला पुट करावं लागतं, बरोबर, जेणेकरून आपल्याला एरिया मिळेल. आता हे पर्सन टू पर्सन काय होतं यामध्ये व्हेरिएशन आहे. त्यामुळे जनरली हे जे इन्स्ट्रुमेंट आहे जुन्या काळी हे वापरायचे, पण त्यामध्ये एवढी ॲक्युरेसी आणि नव्हती आणि एरर जास्त यायचे, त्यामुळे ते इन्स्ट्रुमेंट सध्या आपण यूज करत नाही. सध्या आपण डिजिटल प्लॅनिमीटर जे आहे तेच काय करतो, यूज करतो. त्यामुळे जर तुम्ही बघितलं एम इज नथिंग बट मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, जो की ते पोलर प्लॅनिमीटर जो मॅन्युफॅक्चर करतो त्या मॅन्युफॅक्चरनी त्या इन्स्ट्रुमेंट बरोबर दिलेला असतो. नंतर एफ आर इट इज नथिंग बट द फायनल रिडिंग, आय आर इज नथिंग बट द इनिशियल रिडिंग. हे दोन्ही रिडिंग आपल्याला कशावर मिळतात, त्या पोलर प्लॅनिमीटरवर. ते दोन्ही रिडिंग जे असतात ते आपल्याला त्यामध्ये मेन्शन करावं लागतात. एल म्हणजेच काय, नंबर ऑफ टाइम्स झिरो ऑफ डायल क्रॉसेस फिक्स इंडेक्स. आता त्यामध्ये फिक्स इंडेक्स नावाचा पार्ट आहे, त्यामध्ये 0 to 10 असं काय केलेलं असतं, मार्किंग केलेले असते. ते झिरो, तो जो पर्टिक्युलर झिरो आहे तो फिक्स पॉईंटवरनं किती वेळा क्रॉस करतो त्या फिक्स पॉईंटला ते आपल्याला काय करावं लागतं, मेन्शन करावं लागतं. आणि ती जी व्हॅल्यू आहे ती ॲज अ एन म्हणून आपल्याला करावं लागते, त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करावं लागते. नाव सी इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. आता हे जे काही ॲडिटिव्ह कॉन्स्टंट असतो हा आपल्याला कधी करावा लागतो, ज्यावेळेस वेट जो आहे आपण यामध्ये बघितलं हा जो 3 नंबरचा पोर्शन आहे 2 and 3, हा पोर्शन जर त्या डायग्रामच्या इनसाइड असेल, ज्या डायग्रामचा आपण एरिया फाइंड आउट करायचं त्याच्या इनसाइड असेल तरच आपल्याला करावं लागतो, तो मेन्शन करावा लागतो. पण जनरली डायग्राम एवढी बऱ्यापैकी लहान असते की तो सी हा नेहमी असा असतो आउटसाइड द डायग्राम असतो, त्यामुळे तो आपण नेहमी काय करतो, झिरोच पुट करतो. आणि जरी इनसाइड असत तर त्या सी ची व्हॅल्यू जी असती ती पण मॅन्युफॅक्चरने काय केलेली असती, प्रोव्हाइड केलेली असते. ओके, अशा प्रकारे आपण त्या पोलर प्लॅनिमीटरनी एरिया फाइंड आउट करू शकतो. याचे एक्झाम्पल जे आहेत मी जे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्यात त्या नोट्समध्ये त्याचा एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहेत त्याचे. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या असतात, फक्त फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यूज काय करायच्या असतात, पुट करायच्या आणि कॅल्क्युलेटरमध्ये इक्वेशन तयार करून त्या सॉल्व्ह करायच्या. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ रिझर्वायर फ्रॉम कंटूर मॅप. जो काही कंटूर मॅप असतो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं कंटूर मॅप म्हणजेच काय असतात, ग्राउंड वरच्या जे काही चढ उतार आहे ते चढ उतार म्हणजेच काय असतो, आपला कंटूर असतो, बरोबर. ते कंटूर्स आपण त्या मॅप मध्ये ड्रॉ करतो किंवा त्याची इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली असते. त्या कंटूर मॅपचा उपयोग करून आपण काय करू शकतो, एखाद्या रिझर्वायरचं व्हॉल्यूम किंवा कॅपॅसिटी जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर इज डिटरमाइंड फ्रॉम कंटूर मॅप. The contour lines indicates the full reservoir level is drawn on contour map. यासाठी काय करू आपण, ही डायग्राम बघू आपण. हे जर तुम्ही बघितलं सेक्शन ए जो आहे त्याच्या बॅक साईडला तुम्ही बघितलं इथं काय आहे, डॅमची वॉल आणि डॅमच्या वॉलच्या मागं नॅचरल स्ट्रक्चर आहे. वॉटर लेवल बघा, वॉटर लेवल 840 मीटर आणि खाली सगळ्यात 800 मीटर असं दिलेलं आहे. तर त्यामध्ये काय फक्त आपल्याला रिझर्वायर कॅपॅसिटी फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण त्या पर्टिक्युलर सेक्शनचा प्लान जो आहे तो प्लान बघू. यात
फ्रंटला जे स्ट्रक्चर दिसतंय ते डॅम स्ट्रक्चर आहे. त्याच्या मागे काय आहे, सगळ्या कंटूर लाईन्स आहेत. तर या कंटूर लाईन्स वरून आपण काय करू शकतो, त्याची हाईट जी आहे नॅचरल रिझर्वायरची, जे काही ग्राउंड सरफेसची हाईट आहे, ती हाईट आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. ती हाईट डिटरमाइन केल्यानंतर पहिल्यांदा काय करणार आपण, वी कॅन फाइंड आउट द एरिया इनक्लोज बिटवीन सक्सेसिव्ह कंटूर्स अँड मेजर बाय द प्लॅनिमीटर. प्लॅनिमीटरच्या साहाय्याने काय करणार आपण, प्रत्येक कंटूरचा एरिया फाइंड आउट करणार. ओके, एरिया फाइंड आउट केल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वॉटर बिटवीन FRL म्हणजेच काय, फुल रिझर्वायर लेवल अँड रिव्हर बेड इज फायनली एस्टिमेटेड बाय युजिंग आयदर ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला और प्रिझमायडल फॉर्म्युला. ओके, म्हणजेच काय, एरिया फाइंड आउट करून झाल्यानंतर वॉटरचं व्हॉल्यूम जे आहे ते फुल रिझर्वायर लेवल म्हणजे रिझर्वायरचे फुल लेवल आणि रिव्हर बेड म्हणजेच काय, रिव्हरचं तळ, या दोघांमधलं जे काय व्हॉल्यूम आहे हे आपण ट्रॅपेझॉइडल किंवा प्रिझमॉइडल फॉर्म्युला जो आहे तो यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. आता दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते पुढे मेन्शन केलेले आहेत. ओके, आता अशा प्रकारे आपण करू शकतो, by using contour map and the planimeter we can find out the volume of reservoir. ओके, now इथं बघा, आता आपण मॉडेल फॉर्म्युला दिलेला आहे काय, v is equal to d/3 multiply by a1 plus an plus 4 times a2 a4 plus 2 times a3 a5. याचा अर्थ काय, d म्हणजेच काय, कॉमन डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह लाईन्स डिवाइडेड बाय 3 इंटू एरिया ऑफ फर्स्ट सेक्शन. A1 म्हणजेच काय, एरिया ऑफ फर्स्ट सेक्शन, आणि AN म्हणजेच काय, एरिया ऑफ लास्ट सेक्शन. n नंबर पर्यंत काय होऊ शकतो, आपला एरिया असू शकतो. त्यामुळे AN ने तिथं काय केलंय, ते डेनोट केलंय. बरोबर, त्यानंतर प्लस 4 इंटू A2 प्लस A4. आता यामध्ये आपण जर बघितलं तर सगळे एरिया जे आहे ते कसे आहेत, इवन एरिया आहेत. त्यांचं काय केलंय आपण, समेशन केलंय. प्लस 2 इंटू, इथं पण आपण बघितलं आता A3 A5 अप टू AN-2 म्हणजेच काय, ऑड नंबर जे आहेत त्यांचे एरिया इथं काय केलं, आपण ऍड केलेत. ओके, दिस इज द प्रिझमॉइडल फॉर्म्युला. यामध्ये काय करायचं, फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या. एरिया कसे फाइंड आउट करणार आपण, बाय युजिंग द प्लॅनिमीटर. ओके, प्लॅनिमीटरने एरिया फाइंड आउट करणार, सगळ्या एरियाच्या व्हॅल्यू तिथं पुट करणार, कॉमन डिस्टन्स पुट करणार, विल डायरेक्टली गेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. अशाच प्रकारे ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला. ओके, आता ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला हा प्रिझमॉइडल पेक्षा पण सोपा आहे. d/2 a1 प्लस an प्लस 2 इन ब्रॅकेट a2 a3 अप टू an-1. बरोबर, आता d म्हणजेच काय, अगेन कॉमन डिस्टन्स, एरिया ऑफ फर्स्ट सेक्शन प्लस एरिया ऑफ लास्ट सेक्शन प्लस 2 इंटू एरिया ऑफ रिमेनिंग सेक्शन्स. आता फर्स्ट आणि लास्ट सेक्शन सोडलं, ते जे काही रिमेनिंग सेक्शन राहतात त्यांची काय करायचे, आपल्याला ऍडिशन करायचे आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. देन वी विल गेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर एरिया. अशा प्रकारे आपण करू शकतो, व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. ओके, अशा प्रकारे शेवटचा चॅप्टर पण जो आहे आपला तो पण संपलेला आहे. तर या दोन्ही चॅप्टर मध्ये काही जर तुम्हाला डिफिकल्टीज असतील, याचे प्रॉब्लेम जे आहेत, तर मी प्रोव्हाइड केलेल्या नोट्स मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून 2-2 क्वेश्चन्स टाकलेले आहेत, न्यूमेरिकल क्वेश्चन, की जेणेकरून तुम्हाला ती प्रॅक्टिस करता येईल. तर प्रॅक्टिस करताना काही जर अडचण आली तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअपवर म्हणा किंवा जीमेलवर म्हणा किंवा डायरेक्टली फोन पण करू शकता, किंवा असं झूम मीटिंग जे आहे या ॲपद्वारे पण आपण काय करू शकतो, तुम्हाला ज्या काही डिफिकल्टीज आल्या त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, यात पण जर सपोज कोणाला काही डिफिकल्टी असेल तर त्यांनी आत्ताच सांगा. ओके, कोणाला काय डिफिकल्टी आहे का यात?